दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 8 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची आपण उजनी अपडेट पाहणार आहोत. ही सकाळची उजनी अपडेट देत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय, कारण ज्या सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीकडं अतिशय उत्सुकतेनं पाहिलं जातं, आशेदायीनं पाहिलं जातं, त्या उजनी धरणाची वाटचाल प्लस होऊन आता पुढे टक्केवारीकडे वाढलेली आहे. त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, आज सकाळी 6 वाजता उजनी धरण हे जवळपास मायनस मध्ये जे होतं 27-28% पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी, ते आज सकाळी प्लस मध्ये येऊन जवळपास 5% धरण इतकं भरलंय. दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक कालपासून जी काय 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या आसपास होती, ती आज सकाळची आवक ही थोडीफार कमी झाली आहे. ती 1,17,263 क्युसेक्स इतकी आवक आजची सकाळची आहे. कालपासून उजनी धरणामध्ये जी दौंडची आवक येत होती, ती दौंडची आवक 1,45,000ची होती, नंतर 1,56,000 झाली, नंतर 1,61,000 वरती आवक गेली होती. मात्र त्या आता दौंडची आवक जरी कमी झाली असली तरी सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे काय, खडकवासला धरणातून आता विसर्ग वाढण्यास सुरू झाली आहे, विसर्ग सोडण्यास सुरू झाली आहे. आज पहाटे 3:45 वाजल्यापासून खडकवासला धरणातून जो काही पूर्वी 14,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, तो आता 22,880 क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळं तिथल्या जे काही मुळामुठा नदी आहे त्या नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदी पात्रामध्ये उतरू नये असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलंय. आणि जे काय खडकवासला धरणातून पाणी सोडलं जाते त्याचा परिणाम सुद्धा हा उजनी धरणामध्ये होणार आहे. त्यामुळे आता उजनीची वाटचाल आहे ती उजनीची वाटचाल झपाट्यानं आता पुन्हा दशकाकडे होणार आहे, 10%कडे उजनीची वाटचाल होणार आहे. त्याच्या अपडेट आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. काल 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर उजनी धरण हे -27% इतकं होतं. मात्र काल सकाळची अपडेट आपण पाहिली असेल तर काल सकाळी ते उजनी धरण जवळपास -11% वरती आलं होतं. नंतर सायंकाळच्या आसपास ते -9% आलं होतं. आणि मात्र रात्री 1:30 वाजता जे आहे ते उजनी धरण हे प्लस मध्ये आले आणि आज सकाळी उजनी धरण हे +4.90%, म्हणजे जवळपास 5% इतकं हे उजनी धरण भरलेलं आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या जे अपडेट आहेत ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत या न्यूजच्या माध्यमातून पोहोचवतोच. त्यासाठी आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.